नमस्कार, मी प्रियंका लाठी. बातमीपत्रामध्ये स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक सविस्तर बातमी पाहूयात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूरमध्ये आहेत. शिंदेंना भक्त शिरोमणी संत नामदेव महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संत नामदेव महाराज यांच्या 675वा संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपूरमध्ये दाखल झालेत आणि संत नामदेव महाराज यांचा संजीवनी समाधी सोहळा तिथे आहे आणि त्याच सोहळ्यानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भक्त शिरोमणी संत नामदेव महाराज या पुरस्काराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यासाठी ते पंढरपुरामध्ये दाखल झालेले आहेत. तर हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलाय. पंढरपूरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दाखल झालेले आहेत. तर त्यांना तिथे पुरस्कार प्रदान करण्यात येतोय. आज संत नामदेव महाराज यांचा 675वा संजीवनी समाधी सोहळा आहे आणि या सोहळ्यानिमित्त उपमुख्यमंत्री यांना पंढरपूरमध्ये ते दाखल झालेले आहेत आणि याच समाधी सोहळ्यानिमित्त त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येतोय. भक्त शिरोमणी संत नामदेव महाराज पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलंय. पंढरपुरामध्ये त्यांचं जंगी स्वागत झाल्याचं दिसून येतंय. लोकांची अलोट गर्दी देखील तिथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाहण्यासाठी, यांच्या स्वागतासाठी तिथे जमलेली दिसून येते. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊयात आपले पंढरपूरचे प्रतिनिधी वीरेंद्र उत्पात यांच्याकडून. वीरेंद्र, उपमुख्यमंत्री हे पंढरपुरात दाखल झालेत, त्यांना मोठा पुरस्कार मिळालाय, काय सांगाल? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत. भक्त शिरोमणी नामदेव महाराज यांचं जन्मस्थान जे आहे पंढरपुराचं नामदेव मंदिर, इथं हा कार्यक्रम आता पार पडतो आहे आणि त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. वारकरी संप्रदाय, पाईक संघ, सगळे जे वारकरी संप्रदायातले आदिवर्य आहेत ते सगळे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये अबप देवव्रत राणा भास्कर महाराज, वीर महाराज, सगळे नामदेव महाराज मंडळी आणि सगळे या कार्यक्रमाला आता उपस्थित आहे आणि पुरस्कार देण्यात येणार आहे. निश्चितच वीरेंद्र, हा पुरस्कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात येतोय. पंढरपूरमध्ये ते दाखल झालेले आहेत आणि लोकांनी देखील तिथे अलोट गर्दी त्यांच्या स्वागतासाठी केली आहे. धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.